जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय जय जय. तिसऱ्या अध्यायाचं म्हणणं इतकं सुंदर आहे. पाणी नाही पण बुडवताय, आगणी नाही पण जाळताय, दोरे नाही पण बांधताय, शस्त्र नाही पण कापताय. काय वय जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, दोरे विन बांधिती, चिखले विन रोविती, पाशके विन गोविती. राग आकळा, येडेपणा करू नका. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या. सगळ्या घरात होते, कोण शहाणा नाही. हा, फक्त 2-3 मिनिटं बायको पाहत राहा, बोलायचं नाही. म्हणते तिचा पावर कमी होऊ द्या. ती काय पिसाळली नाही का आपल्याला उचलून आपली लाच काय, फक्त तिथे का पाहत राहा. आपाप जखमारी ती चहा घेऊन येते. या नालायकानं तेवढ्या झपाट्यात त्याला उचलून आपटलं. मी रागाला तुम्ही राग महाराज परमार्थ आतून करायचा असेल तर या दोघांना तुम्हाला संपवाच लागेल. बस अरे हे चाललंय, हे गण लावा, मोकाल पुऱ्या महिन्याच्या माळा घाला, हे तर चाललंय आंधळ तरी ते. अरे हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं हे परमार्थाचं बाह्यरंग आहे. पण मी आणि माझं घालवणं हा अंतरंग आहे. हे एकट्यागी नेसणं, शेंट मारणं, अत्तर मारणं, बगलात सुद्धा अत्तरची बाटली घालणं हे चमड्यावरचं प्रेम आहे. चमड्यातल्या भगवंताचं काय? हे कोणती बाई पावडर लावून गोरी झाली आतापर्यंत? केवढा येड्याचा बाजार उठवलाय तुम्ही. अरे कालवणाला तेल नाही आणि साबण आहेत. पावडर लावल्यानं तोंड गोरं व्हायलो, हातपाय. ओवी कधी वाचली का? काळे गोरे पण फिटवणे. काय ओवी आहे? काळा माणूस काळाच राहणार आणि गोरा माणूस गोरा. कशाला तुम्ही याला पावडर लावली? याला हे काय फुकट मिळालेली गोष्ट आहे का? पुन्हा मिळणार आहे का? रात्रंदिवस कष्ट करायचे, बायका पोरं सोडायचे, रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मागच्या अवलादीसाठी कमवायचं. 60-60 वर्षाचे म्हातारे आहेत, अजून पसायला पाठ नाही. लाज सुद्धा वाटत नाही जगायला. मी तू लोकांना सांगतो मी 60चा झाला, राहायलाच का आलाय केली. आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 100रावी करायची. दावा घाल, 100रावी घाल करतो. काय ना करतो दावा? वव्या संकट म्हणतात. शिळीच्या गळ्यात लोंब सर किती लोंबलं तरी दूध देणार नाही. काश्यातला गुचिर किती चिटाकलं तरी दूध पिणार नाही. नाळातला बिडूक किती ढळला तरी तो फुलाचा सुगंध घेणार नाही. आणि नपुसक पुरुष किती देखणा असला तो उपयोगाचा नाही. काय जोपर्यंत तुम्ही आनंद लुटीत नाही जीवनातला, हे संसार होईल. संसार करणं हा काय पराक्रम नाही. हे गाडी घेणं, बांगला बांधणं, बायको करणं हा काय इतिहास आहे का? काय नवीन केलंय काय तो? हे नो मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं ना? अख्या गावात तू एकटाच न रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12-12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोर पालथ पडायला लागलं का डेटसला, पोर उताना पडायला लागलं का डेटसला, पोर दात वाचवायला लागलं का डेटसला, पोरग तुला हंतान डेटसला ठेवी. अरे ववे आहे त्याला मागा. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. काय ववे आहेत मला. का खडके जैसे वर्षले, का आगी माझी पेरली. काय भाषा आहे, ज्ञानोबराची भाषा आहे ती. असं चालतं कधी नाही. हो, हे चालणारच नाही. तो काम आहे आणि तो क्रोध आहे. राग अथवा 2 झाले आताशी, अजून 10 राहिले. काम, क्रोध 2, 3 लोभ. आणि आज जगाची सगळी भांडणं लोभासाठी. कोणाला कोणाशी काही घेणं नाही. काय म्हणणं तुमचं? अरे हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या माझे 2-4 दात पडले तारखा बांध. लोक म्हणतील हवा जायला लागलं, उरफाट बोलायला लागलं, बांध. लोकांना काय घेणं? लोक तुमचं सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणार? आणि आपलं बावळायला सारखं कोण मानितं कोणाला? कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणतात माझं समाजाचं प्रेम आहे. मूर्ख आहे तुम्ही. कोण प्रेम करतोय कोणावर? कोणाला वेळ आहे? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे झोप. आपण एक वाक्य सांगा, तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद कमी झाली का तुम्ही जगातून संपले.
हे इंद्रिकचे वाक्य आहे. काल खरे, आज खरे, उद्या खरे. आता 30 वर्ष मी लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो, फळाची नाही आहे. रोज मी खरं बोलल्याचे जेवढे फळं भोगलेत ना तेवढे कोणीच भोगले नाही. मी निर्लज्ज म्हणून राहिलो, नाही तर मी असते. आणि ह्या जगात जो खरा बोलल तो उद्या सकाळपर्यंत दिसणार नाही. या जगात एकच माणूस मोठा होऊ शकतो, फक्त स्तुती करणारा. फक्त लाल करीत राहायची दुसरीची. आणि आमच्या रक्तात असं आहे, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी, जगा माझा. ज्ञानोबाच्या भाषा आहे. कोण कोणासाठी जाईल? तो काम आहे, तो क्रोध आहे आणि तो लोभ आहे. 3 झालेत. 4 मद आहे. आज 80% लोकांच्या अंगात मद आहे. पैशाचं मत, मोटरसायकल चालला, कुत्र्याला थाली मत. आणि या मतापायी वाटलं झालंय. जरा बारीक आहे काय का मिनिटात 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. बोलला का त्याची बातमी, बोलला का त्याची क्लिप, बोलला का त्याचा गेम. मी 5 वर्ष कीर्तनात बोललो तर शाळेतले मोबाईल बंद करा. शिक्षकाच्या सुद्धा बुद्ध्या भ्रष्ट झाल्या. तर यांनी बातम्या टाकू टाकू मला आरोपी केलं. आणि आता कशी जख मारली, आता सगळ्या शाळेला कॅमेरे बसवले. आता कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. पोरं दिवाळीवरून आले तर वाईट वाढल्या. आम्ही बोंबलत होतो. तुम्हाला माणसांना पटत नाही, पण ही कीर्तन काळाची गरज आहे. राग येऊ द्या ना, तुम्हाला माझा रागीर एवढाच आहे. आज 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. खरं आहे का खोटं आहे बोला? गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. पुढारीने फक्त एवढंच ठरवलंय, हा या गटाचा, तो त्या गटाचा, आणि हा या साहेबाचा, तो त्या साहेबाचा. तमाशा करून टाकलाय नाही गावाचा. दिल्या गावात मारामारी लावून हे निवांत आहे. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा. नाही, फक्त याची त्याची जिरवाय ग्रामपंचायत भोगायची, पैसे घालायचे, पोरं नादी लावायचे आणि सीझन काढून घ्यायचा. आणि 2दा जायचं शाळेत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्टला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज स्कूल लावले. पोरांच्या गोळ्या खातून चालला थोबडवाशीत. पाया पडून सांगतो, इथून पुढे जर शाळा मंदिरं झाली नाही तर पिढी संपेल. टाळ घ्यायला, निना घ्यायला माणसं राहणार नाही. आजही सप्ते सगळे रोजा नाहीत. सप्ते कसे? पाऱ्यावाडी रोजा नाही, इनेकरी रोजा नाही, गायकवादक रोजा नाही, बाबा रोखाने रोजा नाही. कोण आहे? सप्ते करून गावांना फायदा काय? सप्त्याचा फायदा 5च जणांना आहे. शिस्तीवाल्याला, मंडपवाल्याला, आचार्याला, गायकवादकाला आणि बाबाला. गावात जे लफडे चालू आहे ते चालूच आहे. काय झालंय काय?